नमस्कार मित्रांनो, आज आपण गणितातील विविध परिमाणे आणि त्यांचे मापन कशा प्रकारचे रूपांतर करायचे आहे ते पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला 3 किलोमीटर अधिक 75 हेक्टोमीटर अधिक 350 मीटर बरोबर किती मीटर, अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला काही सेकंदामध्ये रूपांतर करता येते का, हा स्वतःला प्रश्न विचारा. तर बघा मित्रांनो, आज मापन आणि परिमाणे या टॉपिकवर अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रिक्स बनवलेली आहे आणि ती ट्रिक्स आपण पाहणार आहोत. बघा, सर्वप्रथम मापन कशा कशाचं करतो. एखादा अंतर मोजण्यासाठी मापन करतो, किंवा एखाद्याचं वस्तुमान मोजण्यासाठी मापन करतो, किंवा एखादे द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण त्याचं मापन करत असतो. तर आपण या ठिकाणी मापन करत असताना सर्वप्रथम आपण फक्त लेंग्थ म्हणजे अंतर मोजण्यासाठीच घेऊया. जर तुम्हाला अंतरची ट्रिक्स पाठ झाली तर वस्तुमान आणि द्रव पदार्थ तुम्ही काही सेकंदामध्ये रूपांतर करू शकता. तर सर्वप्रथम काय लक्षात ठेवायचे, ट्रिक्सचा पहिला स्टेप आहे की ही आहे डावी बाजू आणि ही आहे उजवी बाजू. क्लिअर आहे. डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आपल्याला हे पाठ करून घ्यायचे, म्हणजेच मापे पाठ करायचे. कसं, किलो हेक्टो डेका आणि हा मीटर. मीटर का घेतलेला आहे, फक्त या ठिकाणी अंतर मोजण्यासाठीच घेतलेले आहे. म्हणजे अंतर, वस्तुमान आणि द्रव हे तीनच पदार्थ मोजले जातात, त्यापैकी मी अंतर हा घेतलेला आहे. तर किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटीमिली. या ठिकाणी लक्षात ठेवायचे, मीटर हा सेंटरला आहे. याच्या डाव्या बाजूकडे किलो हेक्टोमीटर हे 3 आहेत आणि त्यानंतर मीटरच्या उजव्या बाजूकडे डेका मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर 3 आहेत. म्हणजे डाव्या बाजूला 3 आणि उजव्या बाजूला 3 अशा प्रकारचं लक्षात ठेवायचंय. तर आपण ट्रिक्स असं बोलून बोलून करायचे की किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटीमिली, किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटीमिली. अशा प्रकारे आपण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे पाठ करून घ्यायचं आहे. क्लिअर आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरी ट्रिक्स आहे की आपल्याला उजव्या बाजूकडून देखील डाव्या बाजूकडे हे रूपांतर म्हणजे एकके माहित राहणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही बाजूकडून, डाव्या बाजूकडून आणि उजव्या बाजूकडून दोन्हीकडची ट्रिक्स पाठ करून घ्यायचं. तर डाव्या बाजूकडची उजव्या बाजूकडची काय होईल बघा, मर्सिडी कार दे दे हमको, मर्सिडी कार दे दे हमको. मर्सिडीचा एम जो आहे हा मिलीमीटर आहे, कारचा सी जे आहे हा सेंटीमीटर आहे, देचा हा डेकामीटर आहे. या ठिकाणी मिडल मध्ये तुम्ही मीटर पण ठेवू शकता, लिटर पण ठेवू शकता किंवा ग्राम पण ठेवू शकता. कारण या ठिकाणी आपण अंतरासाठी बघतोय म्हणून या ठिकाणी मी मीटर ठेवलेला आहे. आणि दे डबल देच आहे डेकामीटर, डेकामीटर. आणि त्यानंतर आहे हम म्हणजेच हेक्टोमीटर आणि को म्हणजे आहे किलोमीटर. म्हणजेच उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे करत असताना मर्सिडी कार दे दे हमको ही ट्रिक्स पाठ करायची आहे. क्लिअर आहे. या ठिकाणी 2 स्टेप कळाल्या, पहिली डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे, ह्या 2 स्टेप. त्यानंतर तिसरी स्टेप आहे मित्रांनो की या ठिकाणी किलो मीटर हेक्टोमीटर डेकामीटर, त्यानंतर मीटर डेसीमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. प्रश्न काय विचारतात की 4 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर, 4 किलोमीटर बरोबर किती मीटर, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यासाठी आपण बरेच उदाहरणाचं आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा, या ठिकाणी उदाहरण घेऊया की 4 किलोमीटर, केएम लिहित नाही कारण ऑलरेडी वर किलोमीटर आहे. या ठिकाणी लिहितो मी 4 किलोमीटर बरोबर किती मीटर, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. तर आपल्याला समजलं पाहिजे की किलोमीटर कडून मीटर कडे आहे, म्हणजेच मोठ्याकडून छोट्याकडे चालली. क्लिअर आहे. आता या ठिकाणी किलोमीटरच्या रकाना आपण 4 किलोमीटर लिहिलं, तर किती मीटर आहे, मीटर कुठे आहे बघा, हेक्टोमीटर डेका या ठिकाणी मीटर. क्लिअर आहे. म्हणजेच 1 2 3 स्थळ आहेत. या ठिकाणी जेव्हा आपण किलोमीटर कडून जे मिलीमीटर कडे जातो तर त्यावेळेस आपल्याला 0 लावायचं आहे. म्हणजे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे एखाद्या एककाचं रूपांतर करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला 0 अप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय झालं बघा, 4 किलोमीटर बरोबर किती झालं मीटर, तर 4000 मीटर. 4 किलोमीटर बरोबर 4000 या प्रश्नाचं उत्तर झालं. अजून उदाहरण बघूया. या ठिकाणी घेऊया 450 डेकामीटर बरोबर किती मिलीमीटर. म्हणजेच काय, 450 डेकामीटर बरोबर किती मिलीमीटर घेऊया. चला बघा, 450 डेकामीटर कुठे आहे, 450 डेकामीटर या ठिकाणी 450 डेकामीटर घेतला तर मिलीमीटर पर्यंत मोजायचे, म्हणजे इथपर्यंत. किती बॉक्स आहेत मोजून घ्या, 1 2 3 आणि 4. आपण जशाच तसे 450 घेऊया आणि पुढे 4 बॉक्स असल्यामुळे 4 शून्य या ठिकाणी उजव्या बाजूला द्यायचे आहेत.
हा झाले मिलीमीटर. म्हणजे 450 डेकामीटर बरोबर 451234550 मिलीमीटर. क्लिअर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किलोमीटर कडून मिलीमीटर कडे जात असताना आपल्याला झिरो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समजा फॉर एक्झाम्पल 4 मिलीमीटर आहे तर किती मीटर, 4 मिलीमीटर बरोबर किती डेकामीटर, 4 मिलीमीटर बरोबर किती हेक्टामीटर. आता या ठिकाणी काय करायचं बघूया. बघा उदाहरण घेतो या ठिकाणी. समजा 75 आहे, 75 मिलीमीटर बरोबर आहे. 75 मिलीमीटर बरोबर किती मीटर आहे. बघा या ठिकाणी 75 मिलीमीटर बरोबर किती मीटर आहे. बघा मिलीमीटर मीटर या ठिकाणी आहे. तर सर्वप्रथम बॉक्स मोजून घेऊया. 1 2 आणि 3. किती बॉक्स आहे. 3 आहेत. पण या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आपल्याला. बघा या ठिकाणी 75 मिलीमीटर आहे तर आपल्याला कन्वर्जन काय करायचं आहे की मीटर मध्ये काढायचं आहे. सर्वप्रथम आपण 75 जसं तसे लिहूया. क्लिअर आहे. तर लिहिल्यानंतर याच्या डाव्या बाजूला किती बॉक्स आहेत. 1 2 3. 3 बॉक्स डाव्या बाजूला आहेत. मग या ठिकाणी आपल्याला दशांश द्यायचा आहे. म्हणजेच एक स्थळ, दोन स्थळ आणि तिसरा स्थळ तर नाहीच. मग काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला झिरो द्यायचंय. आता झाले 3 स्थळ. मग 3 स्थळानंतर दशांश द्यायचा आणि झिरो म्हणजे 0.075 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर आहे. म्हणजेच 75 मीटर बरोबर 0.075 मीटर. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आपल्याला. जेव्हा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे एखाद्या एककाचं परिमाणाचं रूपांतर करतो तर त्यावेळेस आपल्याला पूर्णांक द्यायचे म्हणजेच डेसिमल द्यायचंय. आता या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊया. 1.7 डेकामीटर आहे. 1.7 डेकामीटर बरोबर किती मीटर अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी दशांश मुद्दा म्हणून घेतलेला आहे. डेकामीटर कुठे आहे. या ठिकाणी डेकामीटर आहे. डेकामीटरच्या रकान्यामध्ये आपण घेऊया 1.7. 1.7 डेकामीटर बरोबर आपल्याला फाइंड आउट करायचं मीटर. या बघा लगेच याच्या बाजूला आहे परंतु एक बॉक्स आहे. मग आपल्याला सांगितलेल्या ट्रिक्स नुसार काय करायचं. एक बॉक्स खुला झाला तर आपल्याला एक दशांश स्थळ डावीकडे द्यायचंय. म्हणजेच काय आता 1.7 होता. क्लिअर आहे. तर एक स्थळ डावीकडे कारण एक बॉक्स असल्यामुळे मग उत्तर काय येणार. एक स्थळ डावीकडे दिल्यानंतर 0.17 मीटर या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर आहे. त्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. 1.15 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर. हाऊ मेनी किलोमीटर 1.15 मीटर. आता मीटरच्या रकान्यामध्ये आपण लिहून घेऊया 1.15 मीटर बरोबर किती किलोमीटर. तुम्हाला हे पाहिल्याबरोबरच समजलं पाहिजे की आपल्याला दशांश द्यायचंय का झिरो द्यायचंय. कारण मीटर कडून आपण किलोमीटर कडे जातोय म्हणजे मीटर कडून आपण किलोमीटर कडे चाललोय म्हणून आपण या ठिकाणी दशांश द्यायचा आहे. क्लिअर आहे. आता 1.5 मीटर बरोबर किती किलोमीटर विचारलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं आपल्याला सांगितलेल्या ट्रिक्स नुसार एकूण बॉक्स मोजून घ्यायचे. किती बॉक्स आहेत. 3 आहेत. आपण या ठिकाणी 1.15 लिहून घेऊया. प्रथम दशांश किती सरकवायचं आपल्याला डाव्या बाजूकडे 3. 1 2 आणि 3. बघा हा या ठिकाणी 1 आहे त्यानंतर हा 2 म्हणजे असं झिरो आपण किती वाढवले तरी चालतात. क्लिअर आहे. बघा ते 3 दशांश. आता या ठिकाणी हा 1 हा 2 आणि हा 3 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं 1.15 मीटर बरोबर 0.00115 किलोमीटर. क्लिअर आहे. बघा मित्रांनो आपण डाव्या बाजूकडून उजवी बाजूकडे आणि उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे कशा प्रकारचं एककाचं रूपांतर करायचं हे पाहिलेलं आहे. आता हा गणित तुम्ही काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. आपल्याला काय करायचंय मीटर मध्ये कन्वर्जन करायचंय. मग किलोमीटरचं मीटर मध्ये. आता बघा या ठिकाणी 3 किलोमीटरचं मीटर पर्यंत 3 किलोमीटर आपण या ठिकाणी घेतलं तर मीटर पर्यंत किती देणार. 0 बघा 1 2 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 300 झाले. 75 हेक्टोमीटर आहे. बघा कुठे 75 हेक्टोमीटर. या ठिकाणी 75 हेक्टोमीटर आहे. क्लिअर आहे. त्याचं कन्वर्जन आपल्याला मीटर मध्ये करायचंय. बघा 75 हेक्टोमीटरचं मीटर मध्ये करत असताना किती शून्य देणार. 2 देणार. म्हणजे ज्या ठिकाणी काय झालं 7500. त्यानंतर 350 मीटर आहे. 350 मीटर आहे तर आपल्याला ऑलरेडी मीटरच दिलेलं आहे. मग या ठिकाणी 350 मीटर घेऊया. बघा या ठिकाणी 10850 मीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जर प्रॅक्टिस केली तर मित्रांनो काही
सेकंदामध्येच तुम्ही हे अशा प्रकारचे मापनवरील उदाहरणे सॉल्व्ह करू शकता। बघा 75 मीटर बरोबर किती? बघा या ठिकाणी 75 मीटर आहे। हा 75 मीटर बरोबर किती मिलीमीटर आहे? समजलं पाहिजे की मीटर कडून मिलीमीटर कडे चाललो, मोठ्याकडून छोट्याकडे, त्यावेळेस आपण काय देतो? 0। तर या ठिकाणी 75 घेतला, डायरेक्ट आपण घरं मोजायचे, 1 2 3, डायरेक्ट 3 घरं द्यायचे, 75,000 मिलीमीटर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर 650 हेक्टोमीटर आहे। बघा 650 हेक्टोमीटर आहे, त्याचं कन्वर्जन आपल्याला डेकामीटर मध्ये करायचंय। त्याचं कन्वर्जन आपल्याला डेकामीटर, 650 हेक्टोमीटरचं डेकामीटर। या ठिकाणी लगेच एक बॉक्स आहे, मग या ठिकाणी 650 आणि एकच बॉक्स असल्यामुळे 0, 6500 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर 7 मिलीमीटर बरोबर किती मीटर आणि त्यानंतर 50 सेंटीमीटर बरोबर किती हेक्टोमीटर, हे तुम्ही सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये याचं आन्सर पाठवायचंय। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळत राहतील। थँक्यू।